आणि आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची आणि लक्षवेधी बातमी ती म्हणजे राज्यामध्ये महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। आज दुपारी 4 वाजता म्हणजे इथून पुढच्या 2 तासांनी राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे। दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होतीये। यावेळी आगामी महापालिका निवडणुका जाहीर होणार असल्याचं निश्चित झाल्याचं कळतंय। त्यामुळे आता नगर परिषद निवडणुकांपाठोपाठ महापालिका निवडणुका देखील जाहीर होत आहेत असं दिसतंय। मात्र प्रत्यक्षात ही घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे म्हटल्यावर राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत। बघूया। निवडणूक आयोगाच्या ज्या आहेत त्याला प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती प्रेस कॉन्फरन्स आहे असं लक्षात आलं आहे। त्यामुळे अत्यंत घाईघाईने हे सगळे कार्यक्रम करावेत असं थोडंसं आम्ही ठरवलं आहे। निवडणुका जाहीर होत असताना फायनल मतदार यादी सुद्धा जाहीर होणार आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या त्रुटी ज्या होत्या, ज्या बोगस मतदार आहे ते मतदार काढले गेले पाहिजेत, कारण की बीजेपीनी बोगस मतदान करून घेतलेलं आहे। याचं पुराव्यानिशी आम्ही कंप्लेंट पण दाखल केलेली आहे। नागपूरच्या बहादुरा नगरपंचायतमध्ये नागेश्वर नगर इथे म्हणजे 16,000 मतदान जिथे ते 4,500 मतदान बोगस, आणि ती तक्रार केल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोग त्याची दखल घ्यायला तयार नाही। आणि बीजेपीचे लोक येऊन, नगरसेवक वगैरे येऊन तिथे मतदान करून घेऊन राहिले आणि निवडणूक अधिकारी ते मतदान करू देऊन राहिले आणि तक्रार केल्यानंतर काही होत नाही। याचा अर्थ निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक करण्याची इच्छा ही भाजपची आणि निवडणूक आयोगाची नाही आहे। आज भाजप आणि निवडणूक आयोग दोघेही वेगळे नाही। आता निवडणूक घोषित होईल, आज होईल उद्या होईल महत्त्वाचं नाही। पत्रकार परिषद बोलले म्हटल्यानंतर निश्चितपणे काहीतरी असणारच आहे आणि आता ती अधिवेशन झाल्यानंतर ही अपेक्षितच होतं। त्यामुळे जर काय आज घोषित झालं तर हरकत नाही, कारण निवडणुका बरेच वर्ष व्हायला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेत तसा निर्णय झाला तर निश्चितच स्वागतार्ह आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।